इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये संविधान जागर सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे। सप्ताहाच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती करणे हा मुख्य उद्देश असणार आहे। संविधान बहुउद्देशीय संस्था व इतर समविचारी संघटनेच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती करण्यात येत आहे। शहरात ठिकठिकाणी कार्यक्रम घेऊन भारतीय संविधानाची माहिती आणि कर्तव्ये अशा विविध विषयांवर संस्थेचे मान्यवर मार्गदर्शन करत आहेत। सलग 7 दिवस हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे। या सप्ताहाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो। या सप्ताहासाठी मानवता अभियान संस्थेच्या अध्यक्षा निवेदिता जाधव, विकास जाधव, माजी नगरसेविका अंजली साळवे, समाजसेवक रामजित गुप्ता उपस्थित होते। सगळ्यांना सर्वप्रथम जय भीम आणि जय संविधान। आजचा आपला संविधान जागराचा दुसरा दिवस आहे। आपण 19 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत संविधानाचा जागर असा एक आगळा वेगळा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि ते एका मोठ्या ठिकाणी नसून हे प्रत्येक वस्तीवाड्यांमध्ये जाऊन वस्तींमध्ये जाऊन त्याची जागरूकता करून प्रत्येक संस्थे संघटनाच्या माध्यमातून मंडळांच्या माध्यमातून आपण त्या लोकांपर्यंत पोहोचणार आहोत। कारण आज ती काळाची गरज आहे। संविधान सगळ्यांना माहीत असणं पण फार गरजेचं आहे। कारण संविधानामुळे आम्ही तर पहिल्यांदा मी म्हणेल की संविधानामुळे आम्ही महिला इथे आज आहोत आणि मोठ्या संख्येने पण आहोत आणि बोलू शकतो, आपले मत मांडू शकतो, कुठेही आम्ही संचार करू शकतो। जे स्वातंत्र्य आम्हाला संविधानामुळे मिळालेलं आहे त्या अशा संविधानाच्या आम्ही त्याला पवित्र ग्रंथ असं मानतो, त्या ग्रंथाचं जागरण सगळ्या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे आणि ती काळाची गरज आहे। परत अशी गोष्ट आहे की संविधान सगळे बोलतात, पण खरोखरच संविधानामध्ये नेमकं काय आहे, त्याची कलमं काय आहेत किंवा ते लोकांपर्यंत कसं पोहोचले गेलं पाहिजे, छोटे छोटे मुद्दे लोकांना कसे अवेअर केले पाहिजे, जागरूकता कशी निर्माण केली पाहिजे, या सगळ्या गोष्टीची गरज आज समाजाला आहे का किंवा त्याची खरोखरच आवश्यकता आहे का असा जर प्रश्न कोणी मला विचारला तर मी म्हणेल हो। कारण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून संविधान हे आपल्याला एक माणूस म्हणून जगवतं, आपल्या पायावरती उभं करतं आणि खरं स्वाभिमान आपल्याला जर कोणी शिकवत असेल तर संविधान आहे। संविधानामुळेच आज आणि खूप लोकांचे असे गैरसमज असतात की संविधान हे पर्टिक्युलर एका जातीसाठीच आहे, पण मी त्यांचं सगळ्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते की तुम्ही पण संविधान वाचा आणि समजून घ्या। संविधान हे पर्टिक्युलर एका जातीसाठी किंवा पर्टिक्युलर एका व्यक्तीसाठी नसून संविधान हे सर्वांसाठी आहे। ज्याचा जन्म या भारत देशामध्ये झालेला आहे, जो एक माणूस म्हणून इथे जन्माला आलेला आहे। कारण संविधानच सांगतं, बाबासाहेबच सांगतात की मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमही मी भारतीयच आहे। धन्यवाद। जय भीम जय बुद्ध। या कार्यक्रमाची सुरुवात ॲक्च्युली 19 जानेवारीपासून झालेली आहे आणि संविधान बहुउद्देशीय संस्था ज्याचे संस्थापक संजय वाघमारे, भाई रोकडे आणि या सगळ्यांनी खास आयोजन केलं होतं आणि मोठ्या संख्येने तिथे लोक पण आली होती आणि छान प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळाला होता आणि म्हणजे कालचा जो दिवस गेला तो खूप यशस्वीरित्या पार पडला आणि खरोखरच आम्हाला उत्साह आला की आपले कार्यक्रम असे यशस्वीरित्या पार पडतील। आणि आज पण मीनाताई यांनी आणि त्यांच्या मंडळाने, काळेताई आहेत, मीनाताई, अहिरेताई आहेत, अंजलीताई आहेत, स्वाती उपदेशी आणि सगळ्या ह्या ज्या महिला आहेत या एरियामधल्या, मुमताज आंटी आहेत, या सगळ्यांनी यांचं आयोजन घडवून आणलं आणि खरोखरच हा सप्ताहाचा दुसरा दिवस पण खूप उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडलेला आहे। आणि उद्या आमचा जो आहे मानवता अभियान सामाजिक संस्थेच्या कार्यालयामध्ये याचं आयोजन केलेलं आहे। सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना कोणापर्यंत हा मेसेज बाईट पोहोचलेली आहे त्यांनी कृपया तिथे हजर राहावं आणि संविधान जागरामध्ये सामील होऊन या देशाचा पाया कसा मजबूत केला जाईल याकडे लक्ष द्यावं। धन्यवाद। आज इथे आमच्या विभागातील आशा वर्कर मीना किटके यांनी दरवर्षीप्रमाणेच सावित्रीबाई फुले आणि माता जिजाऊ यांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केलेला आहे आणि या निमित्ताने निवेदिता जाधव आणि विकास जाधव यांनी संविधान जागरचा सप्ताह जो चालू केला आहे त्या निमित्ताने इथे सर्वांना संविधानावर खूप छान मार्गदर्शन अतिशय सोप्या शब्दात करण्यात आलं आणि जयंती उत्सव साजरा करण्यात आला। आज वातावरण जे आहे आपल्या भारतामध्ये ओव्हरऑलच, तर त्यामुळे जरुरी आहे की सर्वांना ही संविधानाची माहिती पोहोचवणं आणि त्याचा जागर करणं। तळागाळातल्या लोकांना याविषयी माहिती नसते, त्यामुळे त्यांना आपल्या हक्काविषयी जाणीवच नसते। त्यामुळे हे संविधान जागर सप्ताह चालू केल्याबद्दल खरंच मी खूप खूप अभिनंदन करते आणि असं जागर प्रत्येक गल्लोगल्ली, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक चौकामध्ये आणि प्रत्येक एकूणच सगळ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचावा आणि पोहोचवत आहेत।
हे निवेदिता जाधव, विकास सर आणि पूर्ण संस्था त्यांनी पूर्ण हा सप्ताहच घेतला आहे संविधान जागराचा. मी खरंच खूप खूप अभिनंदन करते आणि सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद.